नमस्कार, स्वागत आहे तुमचे राऊत एज्युकेअर या यूट्यूब चॅनलमध्ये. आज आपण भारतीय सुफी संप्रदाय यामधील सुफी शब्दाचा अर्थ, सुफी संप्रदायाची तत्त्वे आणि सुफी संप्रदायाचे ऐतिहासिक योगदान याविषयी माहिती अभ्यासणार आहोत. मध्ययुगीन भारताच्या इतिहासातील भक्ती चळवळ किंवा तत्कालीन परिस्थिती समजण्यासाठी सुफी संप्रदायाचा अभ्यास करणे गरजेचे आहे. त्या दृष्टिकोनातून आजचा हा व्हिडिओ महत्त्वपूर्ण आहे. सुफी शब्दाचा उगम आणि अर्थ हा त्याच्या शब्दावरूनच आपल्याला दिसून येतो. सुफी हा अरबी शब्द आहे आणि अरबी भाषेतील सूफ म्हणजे लोकरी कपडा, लोकरी वस्त्र यापासून तयार झालेला आहे. प्राचीन सुफी संत साधेपणाचे प्रतीक म्हणून या वस्त्रात परिधान करत साधे जीवन जगत, कपडे घालत आणि एक प्रकारे त्या वस्त्रावरूनच त्याला सुफी शब्द, त्या संतांना सुफी संत म्हटलं गेलं आणि त्यामुळे हा संप्रदाय सुद्धा विकसित झाला. इस्लाममधील आध्यात्मिक भक्तिप्रधान प्रभाव, प्रेम, भक्ती, साधेपणा, आत्मशुद्धी या गोष्टीवर या सुफी संप्रदायाचा विश्वास होता. आता आपल्याला पाहायचं आहे ते म्हणजे सुफी संप्रदायाची तत्त्वे. सुफी संप्रदाय किंवा सुफी विचार एक अत्यंत साध्या विचारावर काम करते, साध्या विचारांना मान्य करते. तो म्हणजे सर्वप्रथम एकेश्वरवाद. त्याला तौहीद ही संकल्पना आहे आणि त्याला म्हटलेलं आहे की ईश्वर एकच आहे. आणि दुसरं महत्त्वाची तत्व आहे ते म्हणजे प्रेम व बंधुभाव. मानव जातीमध्ये कोणताही भेदभाव नसायला पाहिजे. आणि तिसरं आहे तो म्हणजे ईश्वर प्राप्तीचा मार्ग, त्याला इश्क म्हटलेला आहे. आणि या इश्क शब्दातूनच प्रेम हा शब्द अस्तित्वात आलेला आहे. अशा पद्धतीने गुरुचे मार्गदर्शन, सर्वाशी समान, साधे जीवन, ईश्वर एकच आहे ही भावना सुफी संप्रदायाची आणि ही बाजू, ही पाया सुफी संप्रदायातील दिसून येतात. सुफी संप्रदायामध्ये साधना आणि परंपरा महत्त्व आहे. गुरु शिष्य परंपरा महत्त्व आहे. गुरूंना या ठिकाणी पीर किंवा शेख म्हटलेला आहे आणि शिष्यांना या ठिकाणी मुरीद म्हटलेलं आहे. अशा पद्धतीने संगीताच्या माध्यमातून, ध्यानाच्या माध्यमातून, कव्वालीच्या माध्यमातून त्यांनी सुफी संप्रदायाचे विचार, सुफी संप्रदायाची तत्वे जगापर्यंत पोहोचवली. आता हा नेमका सुफी संप्रदाय यामधील अनेक वेगवेगळे संप्रदाय आहे ते आपण पाहणार आहे. भारतामध्ये प्रसिद्ध असे संप्रदाय आहे. त्यापैकी प्रथम आहे चिश्ती संप्रदाय, ज्याचे संस्थापक ख्वाजा मोइनुद्दीन चिश्ती आहे. दुसरा सुहरावर्दी संप्रदाय, त्याचे संस्थापक शिहाबुद्दीन सुहरावर्दी आहे. तिसरा संप्रदाय हा कादिरी संप्रदाय आहे आणि चौथा आहे नक्षबंदी संप्रदाय. यापैकी चिश्ती संप्रदाय हा भारतामध्ये विशेष प्रसिद्ध आहे. अतिशय प्रभावशाली लोकप्रिय सुफी संप्रदाय म्हणून भारतामध्ये आहे. यांचे संस्थापक ख्वाजा मोइनुद्दीन चिश्ती यांचा प्रभाव भारतामध्ये विशेषतः अजमेर या ठिकाणी त्यांचा दर्गा आहे. त्या ठिकाणी सुद्धा हिंदू आणि मुस्लिम दोन्ही संप्रदायाचे लोक तिथं त्या दर्ग्याला भेट देत असतात आणि त्या माध्यमातूनच स्थानिक संस्कृतीची समरसतापूर्ण वातावरण या ठिकाणी तयार झालेलं आहे. साधेपणाचा स्वीकार या संप्रदायाने करत असल्यामुळे सामान्य जनता त्यामुळे आकर्षित झालेली आहे. सुफी संप्रदायाचे धार्मिक योगदान महत्त्वपूर्ण आहे आणि या धार्मिक योगदानामध्ये हिंदू मुस्लिम ऐक्य साधण्यासाठी महत्त्वपूर्ण कार्य सुफी संप्रदायाने केले. कट्टरतेला विरोध करण्याचं कार्य सुफी संप्रदायाने केलं आणि सर्वसामान्यासाठी ईश्वर भक्तीचा सोपा मार्ग हा सुफी संप्रदायामध्ये सांगितलेला आहे. आणि एकंदरीत मध्ययुगीन भक्ती चळवळीमध्ये सुफी विचाराचा प्रभाव हा मोठा प्रभाव पडलेला आहे. म्हणजे धर्मांधता, ईश्वर प्राप्ती आणि भक्ती चळवळी करता असे सोपे मार्ग प्रस्थापित करण्याचं काम सुफी संप्रदायाने धार्मिक क्षेत्रात केलेलं आहे हे आपण सांगू शकतो. आणखी महत्त्वपूर्ण म्हणजे सांस्कृतिक आणि साहित्यिक योगदान सुफी संप्रदायाचं आहे, जे की संगीत, भाषा आणि विविध धार्मिक केंद्रे, धार्मिक स्थळे यांच्या माध्यमातून सांस्कृतिक आणि साहित्यिक योगदान देण्याचं कार्य यांनी केलेलं आहे. भारतामध्ये कव्वालीचा जो प्रकार आहे हा सुफी संप्रदायाच्या माध्यमातून विकसित झालेला आहे, प्रसारित झालेला आहे. उर्दू भाषेच्या जडणघडणीमध्ये सुफी संप्रदायाचे योगदान फार महत्त्वपूर्ण आहे
आणि जे सुफी दर्गे आहे, जे धार्मिक श्रद्धेचे केंद्र बनलेले आहे, हे केंद्रे म्हणजे एक प्रकारे सांस्कृतिक केंद्र त्या दरम्यान मध्ययुगामध्ये होते असे आपण सांस्कृतिक आणि साहित्यिक योगदानाच्या बाबतीमध्ये म्हणू शकतो. सुफी संप्रदायाचा राजकीय आणि नैतिक प्रभाव हा सुद्धा मोठा होता. सुरुवातीच्या काळामध्ये सुलतानशाही कट्टरतेवर आधारित होती, इस्लामी तत्वांवर आधारित होती आणि कट्टर भूमिका सुलतानाची होती. परंतु कालांतराने काही सुलतानांच्या निर्णयावर आपल्याला दिसून येते की विचारसरणीवर सुफी मतांचा सुद्धा प्रभाव पडलेला आहे, सुफी संतांचा प्रभाव पडलेला आहे आणि त्या माध्यमातून नैतिक मूल्य तयार झाले. नाही तर सुलतानशाहीमध्ये नैतिक मूल्य यांचा काळीचाही संबंध नाही आहे. सर्व धर्म समभावाची वृत्तीसुद्धा त्यावेळेस नव्हती, परंतु सुफी संप्रदायाचा प्रभाव पडला. नैतिक मूल्य समाजामध्ये प्रशासनामध्ये वापरल्या जाऊ लागले आणि एक प्रकारे सामान्य जनतेचा आधार हा सुफी संप्रदाय बनू शकला हे आपण या ठिकाणी म्हणू शकतो. सुफी संप्रदाय आणि भक्ती चळवळ हे यामध्ये काही साम्यस्थळे आहे, त्याचा सुद्धा अभ्यास आज करणे गरजेचं आहे. ते म्हणजे साधनेच्या बाबतीमध्ये आहे प्रेम, ईश्वराप्रती असलेली भावना, आणि भक्ती चळवळीमध्ये सुद्धा नामस्मरण ही सुद्धा ईश्वराप्रती असलेली भावना आहे. म्हणजे ही साधनेच्या बाबतीत समानता आहे. भक्ती चळवळीमध्ये जातीभेदाला विरोध आहे आणि तेच जातीभेदाला विरोध हा सुफी संप्रदायामध्ये सुद्धा आहे आणि साधेपणा हा जीवनशैलीचा स्वीकार दोन्ही संप्रदायामध्ये दिसून येतो, भक्ती चळवळीमध्ये आणि सुफी संप्रदायामध्ये. सुफी संप्रदायाचे ऐतिहासिक महत्त्व जर विश्लेषण करायचं झालं तर भारतामध्ये सहिष्णुता, हिंदू मुस्लिम धर्मामध्ये संस्कृतीमध्ये समन्वय आणि आध्यात्मिक लोकशाही निर्माण करण्याचं कार्य सुद्धा सुफी संप्रदायाच्या वतीने झालेलं आहे. सहिष्णुता, समन्वय आणि आध्यात्मिक लोकशाही रुजवण्याचं कार्य हे सुफी संप्रदायाच्या वतीने झाले असे आपण म्हणू शकतो. आणि शेवटी असे म्हणू शकतो की सुफी संप्रदाय हा केवळ धार्मिक प्रभाव नव्हता, तर त्यावेळेस मध्ययुगीन कालखंडामध्ये ज्यामध्ये संघर्षाची स्थिती होती, अशा या काळामध्ये मानवतेचा, प्रेमाचा आणि समन्वयाचा संदेश देणारे एक व्यापक चळवळ ही सुफी चळवळ होती. आणि अनेकतेमध्ये एकता निर्माण करण्यामध्ये, या सांस्कृतिक वैशिष्ट्याला बळकटी करण्यामध्ये सुफी संतांचे योगदान अमूल्य आहे. अशा पद्धतीमध्ये आज आपण सुफी संप्रदाय, त्याचे ऐतिहासिक योगदान, महत्त्व आणि त्याचा अर्थ सुफी शब्दाचा या गोष्टीचा अभ्यास केलेला आहे. ही संकल्पना स्पर्धा परीक्षेसाठी सुद्धा उपयुक्त आहे आणि भारताच्या मध्ययुगीन इतिहासामधील एक महत्त्वपूर्ण पर्व जे भक्ती चळवळीचं आहे त्यासाठी सुद्धा महत्त्वपूर्ण आहे. अशाच प्रकारच्या ऐतिहासिक शैक्षणिक बाबी समजून घेण्यासाठी तुम्हाला या चॅनलच्या माध्यमातून प्राप्त होत जातील. तर राऊत एज्युकेअर या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. लर्न मोर विथ राऊत एज्युकेअर.